नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की जीवा आणि नंदिनी एका कॅफेमध्ये भेटायला गेलेले असतात. तेव्हा एक वेटर नंदिनीला बोलतो, नंदिनी मोहिते तुमचा टेबल रेडी आहे. तेव्हा जीवा देखील नंदिनीकडे आवाक होऊन पाहू लागतो, कारण तिने आपले आडनाव हे देशमुखांच्या ऐवजी मोहिते केलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतो की जीवा नंदिनीला बोलतो, नंदिनी मला पूर्ण विश्वास आहे की तू माझ्यापासून डिवोर्स घेणार नाही. तू मला माफ करशील, कारण जीवा नंदिनी या दोन नावाला कोणीही वेगळं करू शकत नाही. तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते की परंतु मी हे दोन वेगळे नाव करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तेव्हा जीवा आपल्या दोघांचे एकमेकांपासून वेगळे होणे यामध्ये भले आहे. आणि तेव्हा जीवा नंदिनीकडे आवाक होऊन पाहू लागतो. तर इकडे आपण पाहतो की काव्याने पार्थसाठी पेस्ट्रीचे पार्सल पाठवून दिलेले असते आणि ती पार्थला फोन करून सांगते की मिस्टर देशमुख, पुढच्या वेळेस आपण एकत्र बसून ती पेस्ट्री खाऊया, परंतु सध्या तुमच्या मैत्रिणीचे तुमच्यासाठी हे प्रेम आहे असे समजा. आणि त्यावेळेस पार्थ बोलतो की देशमुखने आपल्या जीवनातील डिक्शनरीमधून प्रेम हा शब्द पुसून टाकलेला आहे. आणि तेव्हा काव्य देखील अतिशय दुःखी होते. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या पार्थची त्याचबरोबर जीवा हा नंदिनीची समजूत काढू शकेल का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.